गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्समध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. चला, आपण लोकसंख्या हा चॅप्टर पाहत होतो भूगोलाचा. या लोकसंख्या चॅप्टरवर एक लेक्चर आपण याआधी अटेंड केलेलं होतं मित्रांनो, बरोबर. आता इथे सेकंड लेक्चर आपण लोकसंख्याच्या बाबतीतलं पाहतो आहोत. जास्त डिफिकल्ट नाहीये चॅप्टर, पण वर्णनात्मक आहे, आकडेवारी भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि कन्सेप्शियल पण आहे तसं. ओके, मग लवकर समजून येतं, डिफिकल्ट जास्त नाहीये. ओके, पण लक्षात ठेवावं मात्र लागतो. काही गोष्टी पाठांतरावरच जोर देणं अपेक्षित आहे. ओके, तर आपण ब्राझीलच्या लोकसंख्येचं फोकस करत होतो. ब्राझीलच्या लोकसंख्येच्या बाबतीतले जे काही प्रश्न दिलेले होते तुम्हाला मॅपवर, त्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडून घेतलेली होती पाठीमागच्या लेक्चरला. त्याआधी भारताच्या प्रश्नांची उत्तरं काढलेली होती. भारताचं लोकसंख्येचं भौगोलिक स्पष्टीकरण हे दिलेलं होतं, बरोबर. तर आता आपण इकडे ब्राझील जो आहे त्या ब्राझीलची लोकसंख्या त्याचं स्पष्टीकरण आपण इकडे पाहतो, भौगोलिक स्पष्टीकरण. ओके, आता जनरली भारताच्या बाबतीत एक गोष्ट आपण लिहिली होती मित्रांनो. ओके, आता इकडे भारत आहे आणि मी खाली भारत लिहितो, खाली लिहितो भारत. ओके, आता इकडे ब्राझील, इकडे भारत. आता लक्षात घ्या मित्रांनो, दोघाही देशांची एकमेकांची तुलना करा, एक चार्ट तयार करा. लोकसंख्या भारताची किती होती हो? 121. तर ब्राझीलची 19 कोटी लोकसंख्या आहे. पॉइंट नाही, 19 कोटी. ओके, त्याच्यानंतर आपण क्षेत्रफळ पाहिलं होतं. भारताचं आपण क्षेत्रफळ पाहिलं होतं. भारताचं 32 लाख चौरस किलोमीटर आहे, तर ब्राझीलचं 85 लाख चौरस किलोमीटर असलेलं आपण पाहिलं. ओके, त्याच्यानंतर घनता जी आहे, लोकसंख्येची घनता भारताच्या बाबतीतली आपण पाहिली होती. 382 व्यक्ती होती प्रति चौरस किलोमीटर. 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. ब्राझीलची ती 23च आहे. ओके, आता भारताच्या बाबतीत मध्ये आपण लोकसंख्या पाहिली होती टक्क्यांमध्ये, म्हणजे जगापैकी किती लोकसंख्या भारतामध्ये, किती टक्के लोकसंख्या भारतामध्ये आहे. तर भारतामध्ये 17.5% लोकसंख्या भारतामध्ये असलेली पाहायला मिळते. ओके, तर ब्राझील जो आहे त्या ब्राझीलकडे मग किती आहे, तर ब्राझीलकडे फक्त 2.78% आहे. आता जे क्षेत्र आहे ते क्षेत्राची टक्केवारी भारताने किती व्यापले, म्हणजे जगाचं जे एकूण भूक्षेत्र आहे त्याच्यापैकी भारताने किती टक्के व्यापले आणि ब्राझीलने किती टक्के व्यापलेलं आहे. ओके, तर भारताने जे भूक्षेत्र आहे ते भूक्षेत्र भारताने 2.41%, 2.41%. आणि जो ब्राझील आहे मित्रांनो, ब्राझीलने लक्षात घ्या भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त, कारण भारताची 32 लाख चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळ आणि ब्राझीलचं 85 लाख चौरस किलोमीटर असलेलं पाहिल्यानंतर, म्हणून ब्राझीलनं जे व्यापलेलं क्षेत्र आहे ते आहे 5.6%. ओके, लोकसंख्येच्या बाबतीतला जो क्रमांक आहे भारताचा होता लोकसंख्येच्या बाबतीतला दुसरा, ब्राझीलचा आहे 5वा. ओके, आता क्षेत्रफळाच्या बाबतीतला जो क्रमांक आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीतला क्रमांक, ओके, भारताचा आहे 7वा आणि ब्राझीलचा आहे 5वाच. लक्षात येते. आता लक्षात घ्या, ह्या अशा प्रकारचा जर चार्ट तुम्ही डिवाइड करून घेसाल तर तुम्हाला लक्षात ठेवायला खूप आणि खूप सोपं जाऊ शकतो. ओके, जर आपण जनगणनेचा विचार केला, जनगणना, ओके, जनगणना, ओके, एकच लिहितो मी, जन आणि ग इतकं लिहितो. भारताची 2011 सालची आहे आणि ब्राझीलची 2010ची आहे. त्यानुसारची ही सगळे आकडे आहेत. एक जर अशा प्रकारचा चार्ट तुम्ही लक्षात घेत असाल तर निश्चितच तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपं जाऊ शकतं. ओके, लोकसंख्या ब्राझीलची 19 कोटी, भारताची 121 कोटी, क्षेत्रफळ ब्राझीलचं 85 लाख चौरस किलोमीटर, भारताचं 32 लाख चौरस किलोमीटर, ब्राझीलची घनता आहे लोकसंख्येची 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आणि भारताची लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. लोकसंख्येची टक्केवारी म्हणजे जगापैकी एकूण जी लोकसंख्या व्यापलेली आहे ती ब्राझीलने फक्त 2.78% आणि भारताने मात्र 17.5%. जे एकूण क्षेत्रफळाची जी टक्केवारी आहे ती ब्राझीलकडे 5.6%, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ब्राझीलकडे असलेलं क्षेत्रफळ 5.6% आहे, तर भारताकडे 2.41% असलेलं. म्हणजे इथे बघा, या दोन मुद्द्यांचा जर विचार करसाल तर ब्राझीलकडे क्षेत्र 5.6% असताना लोकसंख्या फक्त 2.78%, भारताकडे क्षेत्रफळ 2.41%, ब्राझीलपेक्षा कमी आहे, तरी सुद्धा ब्राझीलपेक्षा कितीतरी पटीनं भारताची लोकसंख्या मात्र जास्त असलेली दिसून येते. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा 5वा क्रमांक तर भारताचा 2रा क्रमांक आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत
ब्राझीलचा 5वा क्रमांक तर भारताचा 7वा क्रमांक आहे. जनगणना कोणती आपण पाहतोय तर ब्राझीलची 2010ची आणि भारताची 2011ची जनगणना. कारण ब्राझील जो आहे, ब्राझीलमध्ये दशकाच्या शेवटी जनगणना केल्या जाते, तर भारतामध्ये दशकाच्या आरंभी, दशकाच्या सुरुवातीला जनगणना केल्या जाते. यानंतरची जी जनगणना असणार आहे ती 2021 मध्ये भारतामध्ये केल्या जाईल आणि 2020 ला ब्राझीलमध्ये होईल. ओके, तर अशा प्रकारे हा जर चार्ट तुम्ही लक्षात घेत असाल तर लक्षात येतं की ब्राझील जो देश आहे हा दोघांचा तुलना आपण पाहिलेली आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये येणारा देश आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातला येणारा देश आहे. म्हणून दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्येने सर्वात मोठा असलेला देश म्हणून ब्राझीलकडे पाहिला. ओके, सर्वात जास्त दक्षिण अमेरिका खंडामध्ये जर विचार केला तर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आहे. पण तिथलंच क्षेत्रफळ पण ब्राझीलकडेच जास्त आहे, पण सांगावं लागेल आपल्याला. जगामध्ये जर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून ब्राझीलचा विचार केला तर 5वा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा ब्राझीलचा 5वाच क्रमांक लागतो. 2010च्या जनगणनेनुसार ब्राझीलच्या लोकसंख्येचा विचार केला तर ब्राझीलची लोकसंख्या 19 कोटी असलेली पाहायला मिळते. जी लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी त्याने 2.78% स्वीकारलेली दिसून येते किंवा तिथे असलेली पाहायला मिळते. ब्राझीलकडे जे क्षेत्रफळ आहे ते आहे 85 लाख चौरस किलोमीटर जवळपास, आणि त्याचं जे क्षेत्र टक्केवारी जर पाहिली जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी ब्राझीलने व्यापलेला जो भाग आहे तो आहे 5.6% असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ब्राझीलचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे भारतापेक्षा आणि लोकसंख्या मात्र भारतापेक्षा कमी आहे. म्हणून तर ब्राझीलच्या लोकसंख्येची जी घनता आहे ती खूप कमी, फक्त 23 पीपल्स पर स्क्वेअर किलोमीटर अशा प्रकारचा आहे. म्हणजे प्रति चौरस किलोमीटरला फक्त 23च व्यक्ती आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळत आहेत. ओके, हे प्रमाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर ब्राझीलचा जर आपण विचार केला तर ब्राझीलमध्ये खरंच भारताच्या तुलनेमध्ये क्षेत्रफळ खूप जास्त आणि लोकसंख्या तुलनेनं खूप कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तर भारताच्या लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. तुम्हाला म्हटले मी मागे की 2021च्या जनगणनेचा तुम्ही पुढे विचार कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच घनता किती भयानक वाढलेली पाहायला मिळेल तुम्हाला. कारण लोकसंख्या खूप भयानक वाढत चालली आहे, म्हणून लोकसंख्येची घनता पण वाढत जाणार आहे. ओके, असो ब्राझील जो आहे, ब्राझीलमध्ये सुद्धा जसं भारतामध्ये लोकसंख्येचं वितरण हे असमान पाहायला मिळत होतं, तशाच प्रकारचं ब्राझीलमध्ये सुद्धा लोकसंख्येचं वितरण असमान पाहायला मिळतं. सगळीकडे सारखं नाहीये. ओके, ब्राझीलची जी लोकसंख्या आहे ती ब्राझीलचा जो आग्नेय किनारा आहे त्या आग्नेय किनाऱ्यावर जास्तीत जास्त स्थित झालेली पाहायला मिळते. ओके, आग्नेय किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तो आग्नेय किनारपट्टीचा प्रदेश जवळपास 300 किलोमीटर रुंदीचा पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. या डायरेक्शन कडे म्हणजे नैऋत्येकडून ईशान्येकडे अशा डायरेक्शन मध्ये तो दक्षिण अटलांटिक महासागराला अजस्र कड्याच्या समुद्राकडचा भाग. ओके, तर ही जी किनारपट्टी आहे आग्नेय किनारपट्टी त्या ठिकाणी सुपीक मदा पाहायला मिळते, तुम्हाला सपाट जमीन पाहायला मिळते, दळणवळणाची साधने आहेत, अनेक उद्योग असलेले पाहायला मिळतात, अनुकूल हवामान आहेत, शेती आणि शेती आधारित उद्योगही त्या प्रदेशात उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. पाण्याची उपलब्धता आहे किंवा जीवन जगण्यास अनुकूल वातावरण किंवा मानवी वस्तीस अनुकूल वातावरण आपल्याला ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवर, म्हणजे हा बघा ब्राझील थोडक्यात मी तुम्हाला दाखवतोय. ओके, हा जो ब्राझील आहे मित्रांनो, या ब्राझीलचा जर विचार केला तर हा जो किनारा आहे ब्राझीलचा, या किनाऱ्यावर जास्तीत जास्त लोकसंख्या, त्यातल्या त्यात हा इकडचा भाग असेल आणि इकडचा भाग असेल. तुम्हाला नकाशा पाहिल्यानंतर लक्षात येते की या आणि या भागामध्ये लोकसंख्या खूप जास्त प्रमाणामध्ये ब्राझीलमध्ये दिसते. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आपण कॉफीचे मळे वगैरे किंवा इतर शेतीची उत्पादनं, उद्योगधंदे, नैसर्गिक साधन संपत्ती, हवामानाची अनुकूलता, प्राकृतिक रचना या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी इकडे अनुकूल आहेत या आग्नेय किनारपट्टीवर, ते इकडच्या साईडला दक्षिण पूर्व भागामध्ये ब्राझीलचा. म्हणून तर लोकसंख्या इकडे दाट असलेली दिसून येते. तुलनेने जर मध्य आपण भाग ब्राझीलचा पाहिला किंवा उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडचा जर भाग आपण ब्राझीलचा पाहिला तर लोकसंख्येचं वितरण हे खूप विरळ असलेलं दिसून येईल. कारण आपण उत्तरेकडे जर गेला तुम्ही उत्तर आणि पश्चिमेकडच्या साईडला, उत्तरेकडे पश्चिमेकडे, तर या प्रदेशामध्ये तुम्हाला इकडे हा पूर्ण भाग अशा प्रकारचा अमेझॉन नदीच्या खोऱ्याने व्यापलेला पाहायला मिळतो. अमेझॉन नदीचं खोरं हे दाट जंगलांचं बनलेलं आहे.
खूप दाट घनदाट जंगल, उंच उंच वाढलेली आहेत, निर्जन प्रदेश आहे, मानवी वस्तीस प्रतिकूल प्रदेश असलेला पाहायला मिळतो. तिथं नैसर्गिक खनिज संपत्ती अजून शोधल्या गेली नाही किंवा जी शोधलेली आहे ती काढण्यावर मर्यादा येतात. दळणवळणाची साधने नाहीत, संदेशवहनाची साधने आहेत, हवामान अनुकूल नाहीये, उद्योगधंदे नाही येत, शेती व्यवसाय करण्यावर मर्यादा येतात. या सगळ्या गोष्टींमुळे ब्राझीलचा आपल्याला मध्य, उत्तर आणि पश्चिमेकडचा जो भाग आहे किंवा उत्तर आणि पश्चिमेकडचा या भागामध्ये लोकसंख्या खूपच विरळ असलेली दिसून येते. ओके, तर अशा प्रकारे त्यामध्ये एक आपल्याला हे सांगता येतं ब्राझीलच्या लोकसंख्येचं वितरणाबाबत चर्चा आपल्याला करता येते. आता पुढे काही ग्राफ तुम्हाला दिलेले आहेत. ओके, लोकसंख्येची रचना दिलेली आहे. आता पाहायची कशा प्रकारची लोकसंख्येची रचना आहे, तर ते आपल्याला एक एक पॉइंट पाहायचा आहे. लोकसंख्येची रचना, त्याच्यामध्ये आता लोकसंख्या म्हणजे त्याच्या बाबतीत, लोकसंख्येच्या रचनेच्या बाबतीत साक्षर लोकसंख्या, साक्षरतेचे साक्षरतेचं मूल्य असेल किंवा लिंग गुणोत्तर वगैरे असेल किंवा वयरचना असेल किंवा वाढीचा, लोकसंख्या वाढीचा दर वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये चर्चेणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे लिंग गुणोत्तर. त्यात काय आहे? लिंग गुणोत्तर. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला एक उपयोजनात्मक किंबहुना त्याला आपण कृतीबेस असं म्हणतोय, किंबहुना अलीकडची जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीचा वापर करून तुम्हाला इकडे एक मुलगा आणि मुलगी डिस्कस करताना दाखवलेले आहेत. त्या मुलाकडून प्रश्न आहे की हे आलेख काय दर्शवत आहेत, तर मुलगी सांगते त्याला उत्तर की हे आलेख ब्राझील आणि भारत यांचे लिंग गुणोत्तर दर्शवत आहेत. ओके, पुढे तुम्हाला प्रश्न तो मुलगाच विचारतोय, म्हणजे तुम्ही डिस्कस करताय याचा अर्थ असा होतो किंवा तुम्ही थोडस डोकं चालवायला हवं. पुढे त्यात लिंग गुणोत्तर म्हणजे काय अशा प्रकारचं म्हणणं आहे. असं तर मुलगी सांगते लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या. लक्षात घ्या, लिंग गुणोत्तर म्हणजे काय की दर 1000 पुरुषांमागे एखादा विशिष्ट प्रदेश पकडला जातो आणि त्या विशिष्ट प्रदेशामध्ये दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे. ओके, तर त्याला आपण लिंग गुणोत्तर असं म्हणतो. सपोज एखाद्या प्रदेशामध्ये 1000 पुरुष आहेत आणि 950 स्त्री आहेत, तर लिंग गुणोत्तर 950 आहे असं आपण म्हणत असतो, किंबहुना 1000पेक्षा कमी आहे असं आपण म्हणत असतो. ओके, आणि जर तिथेच 1050 स्त्री असेल तर 1000पेक्षा जास्त आहे, म्हणजे लिंग गुणोत्तर, हे लिंग गुणोत्तर कमी म्हणतात, याला लिंग गुणोत्तर जास्त असं म्हणतात. ओके, म्हणजे इथं मोजमाप होतं कसं, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण मोजलं जातं. ओके, म्हणजे असं नका म्हणतो मी एखाद्या प्रदेशात जर स्त्रिया जास्त असतील तर म्हणजे स्त्रियांच्या पाठीमागे पुरुषांची संख्या किती असं मोजल्या जात नाहीये, पुरुषांच्याच पाठीमागे स्त्रियांची संख्या मोजल्या जाते. ओके, पुढे वरील आलेखावरून असे लक्षात येते की ब्राझील मधील स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त राहिले आहे, भारतात मात्र हे नेहमीच कमी राहिलेले आहे. आता जर आपण हा आकृती 6.3चा जर ग्राफ पाहत असू, रेषालेख आहे, साधा रेषालेख तुम्हाला दिलेला आहे. जर या रेषालेखाचा तुम्ही जर विचार करत असाल तर साहजिकच तुमच्या लक्षात येतं की ब्राझील जो आहे, ब्राझीलमध्ये नेहमी लिंग गुणोत्तर जास्त राहिलेला आहे, म्हणजे नेहमी ब्राझीलमध्ये पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचं प्रमाण हे जास्त राहिलेलं दिसून, पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचं प्रमाण हे जास्त दिसतंय. कुठे? ब्राझीलमध्ये, म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे स्त्रिया ह्या जास्त आहेत ब्राझीलमध्ये. अगदी 1961 पासून इथंचा विचार केलाय तर प्रत्येक दशकामध्ये तसंच आहे. पण भारताच्या बाबतीमध्ये मात्र 1961 पासूनचा जर विचार केला तर लिंग गुणोत्तर हे कमीच असलेलं पाहायला मिळतं, म्हणजे असं दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रिया ह्या कमीच राहिल्या. हे आलेखाचं ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर आपल्याला सांगता येतं. सोपे आलेखाचा साधा रेषालेख आहे. खाली तुम्हाला 1961, 71, 81, 91, 2001 आणि 2011 अशा प्रकारे दिलेला आहे. इकडे सुद्धा भारताच्या बाबतीतही तेच दिलेलं आहे. ओके, आणि बाजूला तुम्हाला लिंग गुणोत्तर दिलेलं आहे. 900, 920, 940, 960, 980, 1000, 1020, 1040 अशा प्रकारचं दिलेलं आहे, पाहायला मिळतं. भारतामध्ये 1100 पर्यंत दिलेलं आहे आणि ब्राझीलमध्ये 1080 पर्यंत दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्या दोन्हीकडेही लिंग गुणोत्तर, डाव्या बाजूला लिंग गुणोत्तर आहेत आणि खालच्या बाजूला वर्ष असलेली पाहायला मिळतात. साध्या गोष्टी आहेत ह्या, पण तरी सुद्धा तुम्ही हातातले मार्क जाऊ देता कामा नये. जरी साध्या गोष्टी म्हटलं तरीही त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत, ते तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर खूप इझी आहे असं आपण म्हणतो
आणि त्याला आपण रिस्पॉन्सिबल राहत नाही, जबाबदारपणे आपण त्या प्रश्नांची उत्तरं सोडवत नाही आणि रिस्पॉन्सिबल पद्धतीने आपण त्या प्रश्नांची उत्तरे सोडवतो मित्रांनो. म्हणून कोणत्याही प्रकारे आपल्याला दिसून येतं की कोणत्याही प्रकारे त्याचा प्रश्नाचं उत्तर जे आहे कधी कधी कोणत्याही प्रकारे पूर्णपणे येत नाही, तर बऱ्याच वेळेस ते चुकतात आणि म्हणून जे हातातली मार्क्स असतात ती हातातली मार्क्स आपण गमावून बसतो. आलेखावर एकूण 6 मार्क तुम्हाला आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आलेखावर तुम्हाला एकूण 6 मार्क्स आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एक तर आलेख काढा आणि त्या आलेखावरील आलेखावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा, याला 6 मार्क. म्हणजे 3 आलेख काढण्यासाठी असतात, म्हणजे ग्राफ. मग ग्राफ कोणता पण येईल तुम्हाला लाईन ग्राफ येईल, बार ग्राफ येईल, जॉईंट बार ग्राफ येईल किंवा सर्कलचा येईल, त्याला चार्ट काहीतरी डायग्राम वगैरे तुम्ही म्हणताय, ओके, पाय डायग्राम. तर अशापैकी म्हणजे वर्तुळालेख असेल, जोडस्तंभालेख असेल, स्तंभालेख असेल, रेषालेख असेल किंवा बहुरेषालेख असेल, ओके, अशा प्रकारचा कोणता किंवा आयतालेख एखादा, त्यापैकी कोणताही आलेख तुम्हाला येऊ शकतोय, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. तर आता बघा इथं काही भौगोलिक स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. आता काही गोष्टी तुम्ही लक्षात पण घ्या. एक ठळक इथं तुम्हाला भारताच्या बाबतीतली आकडेवारी बऱ्याच ठिकाणी मिळेल. भारताच्या बाबतीतली आकडेवारी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळेल, पण ब्राझीलच्या बाबतीतली आकडेवारी तुम्हाला सगळीकडे मिळणार नाहीये, म्हणून तिथे थोडासा मर्यादा येतात. हरकत नाहीये. भारताच्या बाबतीतली जी आकडेवारी आहे तिचा आपण विचार करूया. ओके, भारत आहे, आता इकडे ब्राझील आहे, हे लिहून घेऊयात आपण दोन. 1961 आहे, 1971 आहे, 1981, 1991, 2001 आणि 2011. ओके, 61, 71, 81, 91, 1 आणि 11 हे आहेत वर्ष. ओके, एकूण 6 वर्ष दिलेलं आहे वर्गांतरण 6 वर्ष असेल. आता लक्षात घ्या, हे पाहायचंय तुम्हाला जर लक्षात येत नाही, कारण हे जे ना प्रॉपरली ग्राफवर दिलेलं नाही मित्रांनो. इथं शॅडो मध्ये ग्राफ द्यायला पाहिजे होता तुम्हाला, फेंट रंगात काढून ग्राफ छापायला पाहिजे होता आणि ग्राफ छापून मग हा जो ग्राफ आहे तो त्याच्यावर द्यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, ग्राफ पेपर जो आहे ना तो आधी खाली इथे छापायला पाहिजे होता, मला असं वाटतंय, आणि मग हा ग्राफ त्याच्यावर ड्रॉ करायला हवा होता. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट हे आकडेवारी काढता आली असते. आकडेवारी काढणं थोडंसं 19-20 होतं, उद्या त्याला काही पर्याय नाही आता. ओके, पण तरी सुद्धा भारताची आकडेवारी आपल्याला बऱ्यापैकी मिळते. भारताच्या बाबतीतला जर विचार केला आपण 941 होती भारताची, कधी 1961 साली असली पाहायला मिळते. त्याच्यानंतर 71 ला 930 झालेली आहे. ओके, 71 ला 930 झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 81 चा जर आपण विचार करत असू मित्रांनो, तर 1981 साली 934 झालेली आहे, बरोबर. त्यानंतर 91 ला 927 आहे, 927. त्याच्यानंतर पुन्हा 933 झालेली आहे आणि 2011च्या म्हणजे आत्ताच्या जनगणनेचा 940 एवढी. आता ब्राझीलच्या हे तुम्हाला फिक्स मिळेलच कुठे पण ब्राझीलची मिळत नाहीये. तुम्ही 19-20 होणार आहे, माझ्याही आकडेवारी तुमच्या आकडेवारी, त्यात काही विशेष नाहीये. मी काढलेली 1010 काढलेली आहे इकडे. ओके, नंतर मी 1015 काढलेली आहे, नंतर मी 1018, त्याच्यानंतर 1020 आणि नंतर 1080. सॉरी, खालीवर होत आहे. पुन्हा बघा, 1010 इकडे आहे, त्याच्यानंतर 1015 इकडे आहे, त्याच्यानंतर 1018 आहे, बरोबर. त्याच्यानंतर 1020 आहे आणि नंतर 1080 आहे आणि इथे आहे 1015. सॉरी 10, इथे सुद्धा 1010. ओके, ही अशा प्रकारची आकडेवारी आपल्याला सांगते. लिंग गुणोत्तर म्हणजे 1961 चा जर विचार केला, 1961 ला पण भारत कमीच आहे, 71 ला सुद्धा भारत मागेच आहे, 81 ला पण भारत मागे आहे, 91 ला पण भारत मागेच आहे, 2001 ला पण भारत मागेच आहे, 2011 ला पण भारत आहे. म्हणजे भारताच्या ग्राफचा जर विचार केला म्हणजे आणि ब्राझीलच्या जर ग्राफचा विचार केला तर आपल्याला एक्सप्लेनेशन देता येतं सरळ सरळ इथेच की बाबा आपण जर पाहत गेलं तर ब्राझीलचा जो लिंग गुणोत्तराचा ग्राफ आहे तो नेहमी वाढत गेलेला पाहायला मिळतो. ओके, वाढत गेलेला पाहायला मिळतो, आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं किंवा ग्राफवर पण तुम्हाला लक्षात येतं.
की ब्राझीलचा जो ग्राफ आहे तो सतत वाढत गेलेला आहे. 61 पासून ते 2001 पर्यंत त्या वाढीचा जो दर आहे तो कमी होत आहे दिसून येतं. पण 2001 पासून 2011 पर्यंत या दशकामध्ये मात्र ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराच्या वाढीचा दर खूप जास्त दिसून येतो. कारण या दशकामध्ये तब्बल ती वाढ किती झालेली आहे, दर हजारीचा जर विचार केला तर वाढ 60 ने झालेली दिसून येते 2001 ते 2011 या दशकामध्ये. बरोबर, म्हणून इथे वाढीचा दर खूप जास्त आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता भारताच्या बाबतीत म्हणजे असो जनरली जर ब्राझीलचा विचार केला तर 1961 पासून 2011 पर्यंत ब्राझीलचं लिंग गुणोत्तर हे वाढतच गेलेलं पाहायला मिळतं. जी सर्वाधिक वाढ आहे, सर्वाधिक वाढ जी आहे ती 2011 साली आहे. पण सर्वाधिक वाढीचा जो दर आहे तो दर मात्र 2001 ते 11 या दशकामध्ये पाहायला मिळतो. ओके, आणि भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर 41, मग 30, मग पुन्हा 34 झालेली आहे, मग 27 झालेली आहे, 33 झालेली आहे, 40 झाली. म्हणजे बघा, जास्त होतं, कमी झालं, पुन्हा जास्त झालं, पुन्हा कमी झालं, पुन्हा जास्त झालं आणि पुन्हा जास्त झालं. म्हणजे जर आपण 91 पर्यंत विचार केला तर झिगझॅग झालेलं दिसून येतं. म्हणजे जास्त कमी जास्त कमी असं झालंय. मात्र 2001 पासून सतत भारतातलं लिंग गुणोत्तर वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर हे भारताचं लिंग गुणोत्तर आहे. पण जनरली 91 पासूनचा विचार केला तर ते वाढत आहे हे आपल्याला दिसून येतं. पण ब्राझीलच्या तुलनेमध्ये मात्र ते कमी आहे आणि दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे आजही भारतातल्या स्त्रिया ह्या कमीच असलेल्या दिसून येतात. आजच्या घडीला 940 स्त्रिया दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे आहेत. ओके, आता काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं वैशिष्ट्य जसं की गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्तच आहे. तर दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे तिकडे स्त्रियांचं प्रमाण जास्त असलेलं दिसून येतं. बरोबर. दुसरा आहे, ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढलेली आहे. बघा, हे जस्ट मी तुम्हाला बोललो होतो. बरोबर, की 2001 पासून 2011 पर्यंत या दशकाचा विचार केला, 2001 ते 2011च्या दशकाचा जर आपण विचार केला तर इथे ब्राझीलच्या लिंग गुणोत्तरात लक्षणीय वाढ झाली दिसते. म्हणजे खूप जोमाने वाढ झालेली आहे. म्हणजे वाढीचा दर या ठिकाणी सर्वाधिक होत आहे आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रश्न जर असा असेल मित्रांनो की कोणत्या वर्षी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर ब्राझीलमध्ये आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला 2011 लिहावं लागेल. ओके, या नकाशानुसार, या ग्राफनुसार भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे तर स्पष्ट आपल्याला दिसून येतं. 941 स्त्रिया आहेत. किती पुरुषांच्या पाठीमागे? 1000 पुरुषांच्या पाठीमागे. याचा अर्थ भारताचा विचार आपण केला तर पुरुषांचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असलेलं दिसून येतं. ओके, त्यानंतर भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणात चढ उतार झाला पाहायला मिळतो. 91 नंतर मात्र मी तुम्हाला जस्ट तेच बोललो की इकडे झिगझॅग होतं, चढ उतार पाहायला मिळतो, जास्त कमी जास्त कमी. पण मात्र 91 पासून सरळ सतत 27, 33, 40. बरोबर, 927 होतं 91 ला, 2001 ला 933 झाला आणि 2011 ला 940 झालेला आपल्याला पाहायला मिळते. ही वाढ सतत झालेली पाहायला मिळते. ओके, म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला इथे वाढ कमी असं दिसून येतं. पण 91 पासून सतत भारताच्या लिंग गुणोत्तरात वाढ झालेली दिसून येते. आजच्या घडीचं लिंग गुणोत्तर हे 940 इतकं आहे. ओके, तर हे त्याचं स्पष्टीकरण देते तुम्हाला. सोपी गोष्ट आहे की लिंग गुणोत्तराच्या बाबतीतही तुम्हाला जो ग्राफ दिलेला आहे त्या ग्राफवर जर अजून काही प्रश्न आले तर फक्त ग्राफचं तुम्ही अवलोकन करायचं आहे. ग्राफ चांगल्या प्रकारचा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आणि ग्राफ समजून घेतला की आपोआप तुम्हाला त्याच्यावरची कसलेही प्रश्न आले तरीही त्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतात. ओके, पुढे आहे मित्रांनो वय आणि लिंग मनोरा. आता वय आणि लिंगाचा मनोरा आहे. हा जो ग्राफ आहे तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचा वाटतो. वय आणि लिंगाच्या बाबतीतला दिलेला जो मनोरा आहे तो तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचा वाटतो. कारण जनरली तुम्ही आतापर्यंत जे काही पाहत आलेला आहात, आतापर्यंत जनरली तुम्ही जे काही पाहत आलेला आहात. ओके, म्हणजे काय पाहत आलाय तुम्ही जनरली आतापर्यंत? खूप सिंपल गोष्टी आहे. ग्राफ पाहत आला, जसं की रेषालेख असेल, बहुरेषालेख असेल, स्तंभालेख असेल, जोड स्तंभालेख असेल, बरोबर, वर्तुळालेख असेल, आयतालेख असेल.
पण तरीही तुम्हाला त्या ग्राफचं वाचन करणं अजून जमत नाही, याचा अर्थ तुम्ही भूगोलाकडचा दृष्टिकोन नकारात्मक ठेवता म्हणून, आणि म्हणून तुमच्या हातातले मार्क जातात. ओके, आता जनरली तुम्ही हे ग्राफ सगळे पाहत आलेला, पण अशा प्रकारचा ग्राफ मात्र तुम्हाला पहिल्यांदा दिसत असेल. ओके, हा एक वय आणि लिंग मनोरा आहे. मित्रांनो, हा जो ग्राफ आहे ना, हा ग्राफ अनोख्या प्रकारचा दिसून येतो, वेगळा आहे खूप. इतर जे सगळे ग्राफ तुम्ही आतापर्यंत पाहिले त्या ग्राफ पेक्षा हा ग्राफ खूप वेगळ्या पद्धतीचा असलेला दिसतोय तुम्हाला. ओके, कारण खूप सिंपल गोष्ट आहे. वेगळ्या पद्धतीचा का दिसतो, कसा दिसतो? वेगळ्या पद्धतीचा असा दिसतो, आतापर्यंत तुम्ही रेषालेख, बहुरेषालेख, आयतालेख, वर्तुळालेख किंवा स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख असे ग्राफ पाहिले, पण असा ग्राफ तुम्ही पाहिलेला नाही. आता बघा, हा जर ग्राफ जो आहे, हा ग्राफ तुम्ही अभ्यासला तर या ग्राफ मधून कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात येतात. एक, कोणत्याही देशाची एकूण लोकसंख्या आपल्याला कळते. दुसरी गोष्ट, त्या देशातील स्त्रियांचं प्रमाण पण कळतं. तिसरी गोष्ट, त्याच देशातील पुरुषांचं प्रमाण पण कळतं. चौथी गोष्ट, त्याच देशातील एका विशिष्ट वयोगटामध्ये किती लोकसंख्या आहे ते पण कळतं. पाचवी गोष्ट, त्याच देशातील एका विशिष्ट गटातील स्त्रियांची संख्या किती आहे. सहावी गोष्ट, त्याच देशातील एका विशिष्ट गटातील पुरुषांची संख्या किती आहे. म्हणजेच या दोन्ही मुद्द्यांचा एक मुद्दा, एका विशिष्ट वयोगटातील लिंग गुणोत्तर पण पाहता येतं. म्हणजे लोकसंख्येची एका विशिष्ट गटातलं लिंग गुणोत्तर, एकूण लिंग गुणोत्तर, स्त्रियांचं प्रमाण, पुरुषांचं प्रमाण असेल, एखाद्या विशिष्ट वयोगटातलं एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या तिथे आहे हे सगळं तुम्हाला पाहता. एकूण लोकसंख्येपैकी एका विशिष्ट वयोगटामध्ये किती टक्के स्त्रिया आहेत, किती टक्के पुरुष आहेत, या प्रत्येक गोष्टीचं अवलोकन तुम्हाला निश्चितच याच्या आधारे, या ग्राफच्या आधारे करता येतं. म्हणून वय, लिंग दाखवणारा हा एक महत्वाचा मनोरा आहे असं सांगितलं. पुढे सरकूयाला आपण आता. हे इकडे मुलगा मुलगी काहीतरी डिस्कशन करताय. हे आलेख जरा वेगळे वाटताय असं त्या मुलीचं म्हणणं आहे. मुलगा म्हणता, हो, हे लोकसंख्येचे वय आणि लिंग दाखवणारे आलेख आहेत, यालाच लोकसंख्येचा मनोरा असेही म्हटल्या जाते. खाली म्हणते, मुलगी म्हणते की मुलीचा प्रश्न आहे की बाबा या मनोऱ्याचा काय उपयोग असणार आहे. ओके, तो म्हणतो की एखाद्या प्रदेशातील वय व लिंग या संदर्भाने लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा आपल्याला उपयोग करता येतो. म्हणजे एका विशिष्ट वयोगटात लिंग गुणोत्तर कसं आहे, किंवा तिथं स्त्री आणि तिथलचे पुरुष किती आहेत याची चर्चा आपल्याला करता येते, त्याचा अभ्यास करता येतो. म्हणजे मुलगी म्हणजे आपल्या देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या किंवा त्याची टक्केवारी ओळखू शकतो. हो, एकूण संख्या पण, एखाद्या विशिष्ट वयोगटातील संख्या पण तुम्ही ओळखू शकता. एकूण संख्या किती आहे, प्लस स्त्रियांची संख्या किती आहे, प्लस पुरुषांची संख्या किती आहे, प्लस तिथलच्या स्त्रियांची टक्केवारी किती आहे, प्लस तिथलच्या पुरुषांची टक्केवारी किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही तिथे साहजिकच करू शकता. बरोबर. म्हणून एखादा विशिष्ट जो वयोगट आहे त्या वयोगटातील पूर्ण गोष्टींचा किंवा एकूण गोष्टींचा किंवा टक्केवारीचा आपल्याला अभ्यास करता येतो. ओके, त्याच्यासाठी मनोरा महत्वपूर्ण आहे. हो, त्यामुळे आपल्याला देशात मुले, तरुण आणि वृद्ध लोक किती आहेत हे कळते. म्हणजे मुलं किती आहेत, तरुण किती आहेत आणि वृद्ध किती आहेत हे आपल्याला कळतं. आणि तो देश कोणीकडे झुकत आहे, वृद्धत्वाकडे झुकत आहे का तरुणाईकडे झुकत आहे, तरुण देश आहे का वृद्ध देश आहे हे आपल्याला. तरुण देश, वृद्ध देश कशावर म्हणतात, त्या देशातील लोकसंख्या, मॅक्झिमम लोकसंख्या कुठे आहे, तरुणाईमध्ये आहे का वृद्धांमध्ये, याच्यावर त्या देशाला वृद्ध देश किंवा तरुण देश असं म्हटलं जातं. ओके, पुढे आता खाली मुलगी होते, हो, वरील आलेखातून लक्षात येते की दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये ब्राझील पेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त. बघा लक्षात घ्या. बघा, दोघाही देश जो आहे त्या दोघाही देशांमध्ये तरुणांची संख्या भरपूर आहे, पण जर विचार केला तर जो भारत आहे, भारतामध्ये मात्र तरुणांचं प्रमाण हे ब्राझीलच्या तरुणांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे टक्केवारीच्या बाबतीत. टक्केवारीच्या बाबतीत, एकूणच्या बाबतीत नाही. एकूण तर भारतातच जास्त बनणार आहे. का? कारण भारताची लोकसंख्या जास्त आहे म्हणून. बरोबर. म्हणून जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही.
फक्त टक्केवारी इथे आपण टक्केवारीची तुलना करतोय आणि जी लोकसंख्या आहे का त्या लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या भारतामध्ये कोणत्या गटात आहे? तरुण वयोगटात दिसून येते, कार्यक्षम वयोगटात. म्हणून तर भारताला तरुण देश किंवा कार्यक्षम देश असं म्हटलं. तरुण आहे का तुम्हाला? पण ब्राझील जो आहे का ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त असणारी लोकांची संख्या टक्केवारी ही जास्त आहे, भारताच्या तुलनेत जास्त. म्हणून ब्राझीलला बद्ध देश किंवा बद्धत्वाकडे झुकणारा देश असं म्हटलं गेलेलं आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी, दोन्हीकडचा एक काही नमुने तुम्हाला सांगतो, बाकीचं तुम्ही करून घ्यायचे. खूप सिंपल. एक तुम्ही काय करायला पाहिजे, एक ग्राफ तुम्ही तयार करायला पाहिजे तुमच्याकडे. ओके, कशा प्रकारचा ग्राफ असायला हवा तो सांगतो मी तुम्हाला. इझी आहे तो काय खूप हार्ड नाही, खूप मुश्किल नाही, खूप अवघड नाहीये. हे बघा, आता तुम्हाला वयोगट दिले तर वयोगट तुम्हाला काय केले, वयोगट दिले तर भारताचं एक करा, नंतर ब्राझीलचं करा. आता सपोज भारताच्या बाबतीतलं तुम्ही करत आहात. ओके, भारताच्या बाबतीत आता वयोगट तुम्हाला लिहून घ्यावं लागतील. आधी इकडे पुरुष दिलेला आहे सुरुवातीला, इकडे पुरुष लिहा आणि इकडे स्त्रिया लिहा. तुमच्या नोटबुकवर तुम्ही करून घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कसलाही प्रश्न आला तरी त्या प्रश्नाचं उत्तर नंतर सोडण्यास सोपं जाऊ शकतं. पाठ नाही होणार तो तक्ता पाठ होणार नाही, पण तुमचा अभ्यास त्यातून चांगला होऊ शकतो निश्चितच. ओके, पुरुष आहेत. आता एकूण गट किती आहेत लक्षात घ्या. गट किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. गट किती आहेत? 21 गट आहेत. ओके, तर तुम्हाला 21 रो बनवावे लागतील. 21 रो. मग आता बनवसाल कसे तुम्ही? याचे पद्धती 2-3 प्रकारचे तुम्ही वापरू शकता. ओके, पण आता सिंपल आहे. आता इथं वयोगट आहे 0 ते 4 वाला, 0 ते 4 वाला, इकडे 5 ते 9 वाला, इकडे 10 ते 14 वाला. बरोबर, अशा प्रकारचे वयोगट आहेत. आता त्याच्यानंतर 15 ते 19 वाला, 20 ते 24 वाला, असे गट सगळे लिहून घ्यायचे. ओके, एकाच याच्यावर पण दोन्ही करू शकता तुम्ही. जर मोठा पेजेस जर मोठा वापरत असाल तर करू शकता. म्हणजे आता इकडे कसं करायचं, इकडे भारत घेतलाय तुम्ही, भारत. ओके, इकडे पुरुष घेताय, आता इकडे स्त्रिया घेताय. ओके, स्त्री असं पण करू शकता, पण याच्यात आपल्याला वाढवायचे. ओके, पुरुषांची आपल्याला टक्केवारी काढायची आहे, स्त्रियांची टक्केवारी काढायची आहे आणि इथे दोघांतला फरक काढायचा, दोघांमधला फरक काढायचा. आधी एकूण काढा, एकूण, आणि मग काढा फरक. ओके, आता सेम 1 2 3 4 रो इकडे ब्राझीलच्या बाबतीत बनवून टाकायचे, म्हणजे लक्षात येईल. ओके, आता एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता हे भारताच्या बाबतीत एक एक्झाम्पल मी फक्त तुम्हाला घेतोय. बघा, आपण 30 ते 34 वयोगटातलं घेऊया आता ब्राझीलच्या बाबतीत. ओके, 30 ते 34 वयोगटातलं. आता सपोज मी इथे लिहून घेतो, जनरली तुम्हाला समजून घ्या नंतर. 30 ते 34 हा वयोगट घेतलेला आहे. आता पुरुषांची भारताच्या बाबतीत आहे, पुरुषांची टक्केवारी किती आहे खालच्या बाजूला. आता इकडे तुम्हाला गट दिले, वयोगट दिले, खालच्या बाजूला टक्केवारी दिली लोकसंख्याची. याचे पिंक रंग आहे, स्त्रियांना जास्त आवडतो म्हणून त्यांच्यासाठी स्त्रियांसाठी पिंक घेतलाय, आणि ब्ल्यू हा पुरुषांना म्हणून पुरुषांसाठी घेतला. लक्षात. आणि खाली टक्केवारी दिली, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक, मग त्या स्त्रिया असोत का पुरुष आहेत, एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक हे त्या गटामध्ये आहेत. एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक हे त्या गटामध्ये आहेत हे सांगतात. आता त्याच्यामध्ये बघायला 2%, 4% असं दिलेलं आहे. तर तुम्ही बरोबर एक्झॅक्ट अंतर घेऊन त्याच्यामध्ये 1% आणि 3% पण लिहून घ्या, म्हणजे 1 2 3 4%, 5% असं तुम्हाला काढता येईल. 1 3 आणि 5 याच्यामध्ये मार्क करून घ्या मध्ये मध्ये. ओके, आता 0 ते 2 च्या मध्ये 1 करून घ्या, 2 ते 4 च्या मध्ये 3 करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता भारताच्या बाबतीतला जर विचार केला, मी 30 ते 34 या वयोगटामधलं घेतो. 30 ते 34 वयोगटामध्ये पुरुषांची जर टक्केवारी पाहिली एकूण लोकसंख्येपैकी, तर जनरली आपल्याला 4.2 म्हणता येईल. किती? 4.2% लोक. ओके, आता स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर त्याच वर्षाचा आपण विचार केला तर 3.8 म्हणू शकतात. हा, ती आकडेवारी इकडे तिकडे होईल, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, आता लक्षात घ्या. आता म्हणजे 30 ते 34 या वयोगटामध्ये, म्हणजे हा इथून इकडचाच पाहायचा आहे. ब्ल्यू रंग पुरुषांच्या बाबतीतला, तो 2
इथं बघायचं खाली 4.2. आता स्त्रियांच्या वरती 3.8 लिहिलं मी, कारण 30 ते 34 या वयोगटातली रेष पाहिली, ही आडवी लाईन पाहिली आहे मी पिंक रंगाची, तर ती 4% पाठीमागे दिसून येते म्हणून मी 3.8% घेतलं. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या, आता या दोघांची टोटल किती आहे. आता खूप सिंपल आहे, 4.2 आणि 3.8 असं होतं. आपलं मौखिक स्वरूपामध्ये करायचं तर मौखिक स्वरूपामध्ये पण करू शकता, बरोबर. आता हे जर दोन याच्यात मिसळले तर हे झाले सरळ सरळ 4 आणि इकडे शून्य झाले ते, म्हणून 4 4 8 होऊन जातं तुमचं सरळ सरळ, बरोबर. आणि जर तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये करायचं, मौखिक स्वरूपातलं सरळ सरळ झालं ते, बरोबर. आणि 3.8 बरोबर, 8 2 10 10 शिला 0, बरोबर. 0 इथे 1 झाला, बरोबर. 1 4 5 आणि 3 8 8.0 म्हणजे किती 8%. म्हणून 34 ते 34 या वयोगटामध्ये जी एकूण लोकसंख्या आहे पुरुष आणि स्त्रियांची मिळून किती टक्के आहे, 8% असलेली पाहायला मिळते. ओके, 8.00. आता दोघांमधला फरक किती आहे, म्हणजे पुरुष आणि स्त्रिया याच्यामधला फरक मी इकडे सांगतोय म्हणून त्याच्यासाठी घेतलेला आहे. खूप सिंपल गोष्ट आहे ना. आता बघा लक्षात घ्या, 4.2 मधून 3.8 मायनस करा, 0.4 तुम्हाला मिळेल, 0.4 येईल. कॅल्क्युलेशन करून घ्या, नाही तर मौखिक स्वरूपात आहे हो, मौखिक स्वरूपामध्ये असतील आपल्याला सांगता येतं, बरोबर. म्हणजे आता इथे जर तुम्ही 2 पॉईंट ऍड केले तर 4 व्हायले, आणि हे 4च्या पुढचे 2 पॉईंट आहेत म्हणजे 0.4, बरोबर. 0.4 हा फरक इतका पाहायला मिळतो पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत. कोणत्या गटातला, 30 ते 34 या वयोगटात, कोणत्या देशातला, भारतामधला. ओके, असं जर तुम्ही प्रत्येक वयोगटाचं करत गेलं तर किती मोठी आकडेवारी तुमच्याकडे मिळेल. ओके, ते सगळे असे वयोगट लिहून घ्यायचे. इकडे भारत लिहायचा, इकडे ब्राझील लिहायचा, नाही तर मग एकदा भारताचं करा आणि एकदा ब्राझीलचं करा, म्हणजे तुमच्या लक्षात. ओके, आता खाली एक्सप्लेनेशन, भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. लोकसंख्येच्या वय रचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असून भारतात परिस्थिती वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणजेच भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे. एक्झाम्पल तुम्हाला फक्त भारताच्या बाबतीतच सांगितलं. ओके, तुम्ही तसं ब्राझीलच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल मला नाही वाटत सांगायची गरज आहे, असं गरज तर सांगू शकतो, पण जनरली याच्यावर तुमच्या लक्षात येतं सगळं. ओके, जास्त गरज नाही याच्यावर. आता जर आपण पाहिलं एक एक्झाम्पल या नकाशावरूनच तुम्ही बघा, हा भारताचा आहे आणि हा ब्राझीलचा आहे. ब्राझीलची जास्त लोकसंख्या इथे मध्ये पाहायला मिळते तुम्हाला, बरोबर. आता जर वय वाढत चाललं तर ही जास्तीवाली लोकसंख्या वर जाणार आहे, म्हणजे वृद्धत्वात जाणार आहे. आता भारताची जी जास्त लोकसंख्या इकडे खाली आहे बघा, खाली. आता वय वाढत चाललं, वर्ष पुढे सरकत चाललं, ही लोकसंख्या वर जाणार आहे, बरोबर. म्हणून आपोआप जो तरुण वयोगट यायला त्या तरुण वयोगटामध्ये भारताची लोकसंख्या जास्त जाऊन बसणार आहे. आलं लक्षात. म्हणून ब्राझील हा वृद्धत्वाकडे झुकत आहे, तर भारतामध्ये अजूनही तरुण वयोगट जास्त असल्याने दिसून येतो, किंवा तरुण वयोगटांचं प्रमाण वाढत चाललंय, म्हणजेच कार्यक्षम मनुष्यबळ हे भारतामध्ये आजच्या घडीला जास्त असलेलं दिसून येईल. तर तुलनेमध्ये ब्राझील जो आहे तर ब्राझील मात्र वृद्धत्वाकडे झुकत आहे. इकडे खाली करून पहा म्हणते, वरील दोन्ही आलेखांचा उपयोग करून विविध वयोगटातील स्त्री पुरुषांच्या संख्येत फरक आहे का ते शोधा. हो आहे, सांगता येईल. काही एखाद्या वयोगटामध्ये नसलेला तुम्हाला पाहायला मिळेल, काही एक्झाम्पल तुम्हाला दिसून येईल, पण काही ना काही भरतोच. असं जर तुम्ही केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. म्हणून तर तुम्हाला मी सांगितलं तो तशा प्रकारचा एक चार्ट तयार करायला, आणि कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो, तर तुम्हाला तो चार्ट जर तयार करा तर तुम्हाला तो फरक कोणत्या वयोगटामध्ये प्रामुख्याने आढळतो हे तुम्हाला निश्चित सांगता येईल. ओके, जर भारताच्या आणि ब्राझीलच्या बाबतीचा जर विचार करत असाल तुम्ही, तर 10 ते 14 वयोगट जो भारतामध्ये सर्वाधिक तो फरक आढळलेला आपल्याला पाहायला मिळेल, आणि ब्राझीलच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर वृद्धत्वाकडे तो फरक जास्त असलेला तुम्हाला दिसून येतो. ओके, एक्झॅक्ट पण काढता येतं तुम्हाला जर हा ग्राफ जर तुम्ही तयार केला तर त्याच्या आधारे तुम्हाला. आता पुढे आहे लोकसंख्या वाढीचा दर वगैरे, आयुर्मान आहे, साक्षरता आहे, तर काही 4 ग्राफ अजून पुढे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ग्राफचा आपण विचार मात्र नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहोत. तोपर्यंत हे सांगितलेला जो चार्ट आहे तो चार्ट दोन्हीच्या बाबतीचा तुम्ही तयार करून घ्या. ओके, अशा प्रकारे आपल्याला ब्राझीलच्या लोकसंख्येचं भौगोलिक स्पष्टीकरण, त्या लोकसंख्येचे स्पष्टीकरण थोडक्यात सांगता येतं. तसंच आपण लिंग गुणोत्तर पाहिलेलं आहे, आणि वय गटानुसार वय लिंग गुणोत्तराची चर्चा आपण या मनोऱ्यामध्ये केली. काही अडचणी असल्या तर कॉल करा. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा ग्राफ पाहूया. तोपर्यंत थांबू. धन्यवाद.